नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण जनरल नॉलेजचे 50 क्वेश्चन बघणार आहोत. पार्ट 2. पहिले पार्ट 1 टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, तर पार्ट 2 बघणार आहोत. पहिले आपण 50 क्वेश्चन बघितलेलं आहे की आता एकदम 50 क्वेश्चन बघणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असे पुढचे क्वेश्चनचे पार्ट येत राहतील. पोलीस भरतीसाठी, UPSC, MPSC, तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते. तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते. तर विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर चला बघूया. 51वा प्रश्न आपला. आपण पहिले 50 बघितलेले आहे. तर 51 हडप्पा संस्कृतीमध्ये मासनागृह कोणत्या ठिकाणी सापडले? मोहनजोदडो येथे सापडलेले आहे. 52वा प्रश्न. कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 53. सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ. प्रश्न क्रमांक 54. जैनाच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर आगमसूत्र असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 55. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारी देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला? ते यादव घराण्याने. सर्व जीकेचे प्रश्न आहेत ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 56. कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर राष्ट्रकूट या राजवटीत झाली आहे. प्रश्न क्रमांक 57. कैलास मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. बाहेरचा आवाज इग्नोर करा. प्रश्न क्रमांक 58. गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते? तर लुंबिनी हे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 59. भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते? तर कुंभग्राम यांचे जन्मस्थळ आहे. 60. प्रश्न क्रमांक. महाबळीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव यांनी केली. प्रश्न क्रमांक 61. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर अर्थ व वेद यामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 62. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाणी कोणत्या तालुक्यात आहे? तर संगमनेर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. अवधूत तत्वज्ञान कोणी लिहिले? शंकराचार्य लिहिले. प्रश्न क्रमांक 64. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? जातक दर्शवते. प्रश्न क्रमांक 65. गुप्त युगात वराहमिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? तर खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ होता. प्रश्न क्रमांक 66. संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले? तर मेघदूत काव्य रचले. प्रश्न क्रमांक 67. रामचरितमानसचे लेखक कोण आहेत? तुलसीदास हे याचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 68. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 69. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता? त्रिपिटक हे धर्मग्रंथ. प्रश्न क्रमांक 70. दक्षिणेतील विजयनगर कोणत्या राज्याची राजधानी होती? हम्पी राज्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 71. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर कचनेर येथे आहे. प्रश्न क्रमांक 72. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण? भगवान महावीर. प्रश्न क्रमांक 73. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
त्याचं उत्तर आहे सामदेव. प्रश्न क्रमांक 74, गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत, तर पाली या भाषेचा वापर करत होते. प्रश्न क्रमांक 75, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते, तर गांधारी हे त्या पत्नीचे नाव होते. प्रश्न क्रमांक 36, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली, हसन गंगू यांनी केली. प्रश्न क्रमांक 77, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला, जहागीर. प्रश्न क्रमांक 78, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले, बाबर व इब्राहिम लोधी याच्यामध्ये झाल्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले, याचं उत्तर आहे 1526 मध्ये झाले. प्रश्न क्रमांक 80, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली, सिकंदर लोधी यांनी हलवलेली होती. उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81, कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे, त्याचं उत्तर आहे 73 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 82, कुतुब मिनार बनवणारा राजा कोणता, कुतुबुद्दीन ऐबक यांनी हा कुतुब मिनार बनवलेला होता. प्रश्न क्रमांक 83, दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले, दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले, ते असई या ठिकाणी झाले. प्रश्न क्रमांक 84, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले, 1761 मध्ये झालेले आहे तिसरे युद्ध. प्रश्न क्रमांक 85, पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले, तर सदाशिवराव भाऊ आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेले होतं. प्रश्न क्रमांक 86, पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले, तर 1556 मध्ये दुसरे युद्ध झाले. प्रश्न क्रमांक 87, पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झाले, तर अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालेले होते. प्रश्न क्रमांक 88, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर त्याचं उत्तर आहे बुधभूषण, नक्षिक, नायिकावेद, सातशतक हे 4 ग्रंथ लिहिले. प्रश्न क्रमांक 89, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला, तर बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 90, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला, तर याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हे सर्वांना माहिती आहे. प्रश्न क्रमांक 91, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, तर शिवनेरी या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 92, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला, 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. प्रश्न क्रमांक 93, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला, त्याचा रायगड किल्ल्यावरती झालेला आहे. प्रश्न क्रमांक 94, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अर्थमंत्री कोण होते, तर अमात्य हे होते. प्रश्न क्रमांक 95, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणत, पेशवा असे म्हणत. प्रश्न क्रमांक 96, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली, 1664 ते 1670 या साली स्वारी केली. प्रश्न क्रमांक 97, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता, तर हेनी ऑक्सगेन हा इंग्रज वकील उपस्थित होता. प्रश्न क्रमांक 98, छत्रपती शिवरायांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता, तोरणा.
प्रश्न क्रमांक 99. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 100. ब्रिटिशांनी मराठ्याच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठाडी नावाचा खड्डक कोठे खोदला? तर कोलकाता येथे खोदलेला. राज्यात आजचे आपले 50 क्वेश्चन झालेले आहेत. तर याचा पार्ट 1 पण बघा तुम्ही. त्याची लिंक मी इथे वरती देईल. आणि आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा. मला असे जीकेचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आपल्या विजय जाधव चॅनलवरती अपलोड होत राहील व्हिडिओ. तर विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.